माथाडी कायद्याची अंमलबजावणीसाठी मोर्चा, महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। जिल्ह्यातील साक्री व पिंपळनेर भागात माथाडी कामगार अद्याप लागू नसल्याच्या निषेधार्थ विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोडेकर, कार्याध्यक्ष हेमंत मदाने, भागवत चितळकर, योगेश त्रिभुवन, लताबाई सुरेशी आदींसह हमाल कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर कृषी उत्पन्न बाजार समितीतून पारोडा चौफुलीपर्यंत पायी मोर्चा काढल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको आंदोलन केले। तर कायद्याची अंमलबजावणी, शासकीय धान्य गोदामातील कंत्राटी पद्धत बंद करणे तसेच कामगारांच्या वेतन व सामाजिक सुरक्षेबाबत तातडीने निर्णय घ्यावे अशा विविध मागण्यांसंदर्भात आज रास्ता रोको करण्यात आला। संपूर्ण जिल्ह्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, शासकीय धान्य गोदामातील कंत्राटी पद्धत रद्द करून माथाडी मंडळामार्फत कामकाज करावे आदी मागण्यांसंदर्भात या ठिकाणी शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे राहील असा इशारा या ठिकाणी देण्यात आला। वर पोकून जायला मागून मागून घ्या। चलो आज 12/2/2026 मध्ये आम्ही शासनाने जो आमची जो कायदा काढला तो शासनाने रद्द करावा। संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये माथाडी कायद्याची निर्मिती झाली पाहिजे। एक जरी कामगार असला त्या ठिकाणी माथाडी कायदा लागला पाहिजे। शासकीय धान्य गोदामामध्ये जी कंत्री पद्धत करतात ती कंत्री पद्धत बंद झाली पाहिजे, कारण का 2-2, 3-3 महिने आमचे पगार होत नाही। शासकीय धान्य गोदामाच्या कामाची मजुरी आम्हाला वाढून मिळाली पाहिजे। 10 तारखेच्या आतमध्ये शासकीय धान्य गोदामाचा पगार झाला पाहिजे। सरकारने महाराष्ट्रामध्ये जे कायदे काढलेले हे कायदे रद्द झाले पाहिजे। दुसरी गोष्ट माथाडी मंडळाची लेवी वाढली पाहिजे।
आज आम्ही कष्ट करतो, घाम घालतो आणि आम्हाला शेवट म्हातारपणामध्ये काही नाही. या ठिकाणी आमदार खासदार हे एकदा निवडून गेले म्हणजे यांना पेन्शन मिळते. आम्ही कष्ट करून 50-50, 60-60 वर्ष आम्ही कष्ट करतो तरी आम्हाला पेन्शन का नाही? या ठिकाणी आम्हाला पेन्शन मिळली पाहिजे ही आज आमच्या मागण्या आहे. जर शासनाने याची दखल घेतली जर नाही तर आम्ही पुढचं आंदोलन हे जाऊ दे, आम्ही आज रोडवर बसतो पण पुढचं आंदोलन आम्ही जेल भरून केल्याशिवाय राहणार नाही. शासनाने याची नोंद घ्यावी ही विनंती. आज काय आंदोलन केलंय? आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. कारण का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आहे. आज महाराष्ट्राच्या अंमल मापडी महामंडळाने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही पागोळा चौक खुलीवर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. तरी याची शासनाने दखल घ्यावी ही विनंती. सर्व कामगार संघटनांनी सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत सगळीकडे आंदोलन सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी संघटना ही सुद्धा त्याच्यामध्ये कुठेही मागे नाही. सगळ्या महाराष्ट्रामध्ये गंगाभाऊ, सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आज हमाल मापाडी संघटनेतर्फे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये स्थानिक विषय आहेत आणि संपूर्ण राज्य पातळीवरचे त्याचप्रमाणे केंद्र पातळीवरचे विषय आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की धुळे जिल्ह्यामध्ये माथाडी कामगार कायदा लागू आहे. पण आज देखील मागच्या 20 वर्षामध्ये पिंपळनेर, साक्री या ठिकाणी अद्यापपर्यंत माथाडी कामगार कायदा लागू नाही. हा कायदा लागू झाला पाहिजे अशी आमची मागणी या आंदोलनामध्ये समाविष्ट आहे. सरकारने माथाडी कामगारांच्या विरोधामध्ये राज्य सरकारने ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याला सुद्धा आमचा तीव्र विरोध आहे आणि सरकारने त्या मागण्यांसंदर्भामध्ये विचारविनिमय करून ते प्रश्न सोडवले पाहिजे. राज्य सरकारचे प्रश्न हे फार गंभीर आहेत आणि हमाल मापाडी हे शेवटी या संपूर्ण राज्याचे एक चक्रामधलं एक चाक आहे. त्यामुळे यांचे प्रश्न हे राज्य सरकारने ऐकून घेतले पाहिजे, त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. पणन मंत्री नामदार रावल साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी सुद्धा या प्रश्नामध्ये लक्ष घातलं पाहिजे. हमालांचे अनेक प्रश्न आहे. हमालांना जागा मिळाली पाहिजे, राहायला घरकुल योजना राबवली गेली पाहिजे, हे सुद्धा विषय त्याच्यामध्ये सहभागी आहे. आज दिवसेंदिवस हमालांची संख्या कमी होत चालली आहे आणि ही कमी होणारी संख्या ही संपूर्ण राज्याच्या दृष्टीने घातक आहे. कारण शेवटी पोतं हे शेवटी पाठीला लावूनच उचललं जातं. कुठलंही पोतं हे ऑटोमॅटिक मशीनच्या साहाय्याने मोजलंही जात नाही आणि उचललंही जात नाही. मित्र, आपण सगळ्यांनी या आंदोलनाला साथ द्यावी ही विनंती.